नांदेड जिल्ह्यासाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात त्यांच्या उपचार करण्यात येत होते आणि एकूणच आज सकाळी त्यांच्या निधन झाल्याची बातमी समोर येत आहे आणि हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झालेले आहे असे एकूणच माहिती समोर येत आहे। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि ही अटीतटीची लढाई असताना देखील नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण हे निवडून आले होते। एक मोठी बातमी समोर येताना आपल्याला दिसत आहे। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार नायगाव येथील त्यांच्या मूळ गावी होणार आहे आणि एकूणच हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झालेलं आहे। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांना प्रार्थना देखील करण्यात आली होती, मात्र आज सकाळी त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। एक मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाले आहे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेकांनी दर्गा मंदिर मस्जिदमध्ये जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली होती। वयाच्या 70व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन या उपचारादरम्यान झालेलं आहे। एकूणच एक दुःखद बातमी, नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं दुःखद निधन झालेलं आहे।